फीड युअर माइंड. आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकतरी व्हिडिओ अपलोड करावा या विचाराने मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. ब्रायन ट्रेसी यांचं मॅक्सिमम अचीवमेंट या बुकशी रिलेटेड आपण व्हिडिओ बघत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 7 मेंटल लॉज बघितले, 7+3 असे ऑलमोस्ट 10 मेंटल लॉज बघितले. आता ते मेंटल लॉज कसे ॲक्टिवेट करायचे त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत, त्याचा विचार आपण आता करणार आहेत. तर त्याच्यातली या बुकमधली साधारण 5 नंबरची टेक्निक आहे. तर ती आहे फीडिंग युअर माइंड. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला फीड करा. तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये ग्रो व्हायचं आहे किंवा म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये ग्रो व्हायचं आहे त्या डायरेक्शनशी कन्सिस्टंट इमेजेस आणि वर्ड्स तुमच्या मनामध्ये तुम्ही फीड करत राहा. म्हणजे तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये प्रोग्रेस करायची त्याच्याशी रिलेटेड बुक्स असतील, मॅगझिन्स असतील ते वाचा. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला एक्सलंट व्हायचं आहे, ज्याची माहिती हवी आहे, प्रोग्रेस करायची आहे, त्याच्याशी रिलेटेड पुस्तकं, मॅगझिन वाचा, व्हिडिओ ऐका, त्याच्याशी रिलेटेड लेक्चर्स काही असतील तर ते अटेंड करा. मग त्याच्यामुळं काय होईल की लवकरच आपल्याला त्या टॉपिकविषयी कॉन्फिडंट वाटायला लागतं आणि त्या एरियामध्ये आपण कॅपेबल आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. आता जर का तुम्ही मॅनेजर आहेत आणि तुम्हाला तुम्ही कंटिन्युअसली मॅनेजमेंटशी रिलेटेड पुस्तकं वाचायचे, लेक्चर ऐकायचे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः एक इफेक्टिव्ह मॅनेजर असल्यासारखं वाटायला लागतं आणि तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त इफेक्टिव्ह मॅनेजर असं म्हणून बघायला लागतात. जर का तुम्ही सेल्समध्ये आहेत तर आपण रेग्युलरली सेल्सशी रिलेटेड माहिती गोळा करत राहायची, म्हणजे माहिती गोळा करत राहायची, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशननी आपल्या माइंडला फीड करत राहायची. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की त्या फील्डशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी सुचतात, नवीन नवीन आयडियाज येतात आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बेटर फील व्हायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं परफॉर्म करता. म्हणजे आपले आउटर रिझल्ट्स इम्प्रूव्ह होत आहेत. आपल्याला ज्या डायरेक्शनमध्ये प्रोग्रेस हवी आहे त्या डायरेक्शनशी, त्या विषयाशी रिलेटेड जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड मॅगझिन्स, पुस्तकं वाचायचे, लेक्चर्स ऐकायचे. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडंट फील होतं. कंटिन्युअसली आपलं माइंड फीड करत राहायचं त्या गोष्टीशी रिलेटेड गोष्टींनी आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड त्या टॉपिकविषयी कॉन्फिडंट फील होतं. तुमचं इनर अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झालं की आउटर रिझल्ट्स पण ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होतात आणि स्वतःला त्या डायरेक्शनमध्ये प्रोग्रेस करत आहोत असं आपण त्या डायरेक्शनमध्ये एक्सलंट होत आहेत असं आपण स्वतःला इमॅजिन करायचं, असं आपण आपल्या स्वतःविषयी विचार करायचा. आता याच्यातलं एक सेंटेन्स खूप मला महत्त्वाचं वाटतं. ते असं आहे की ॲज युअर इनर अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ज युअर आउटर रिझल्ट्स ऑल्सो इम्प्रूव्ज. म्हणजे तुमचं इनर अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झालं की आउटर रिझल्ट्स पण इम्प्रूव्ह होतात. खरोखर ब्रायन ट्रेसी यांचं हे मॅक्सिमम अचीवमेंट बुक ज्यांना आपल्या आयुष्यात काही बेटर घडवायचे आहे किंवा घडायचे आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. नक्की वाचा. शक्य तितक्या टेक्निक्स मी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन.